सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. आपण आनापानसती ध्यान साधना करत समोर वाढणार आहोत. श्वास येत आहे तर येत आहे. श्वास जात आहे तर जात आहे. कुठल्या प्रकारचे मंत्र नाही किंवा तंत्र नाही. जे काही होत आहे ते अनायास होऊ द्यायचे आहे. नैसर्गिक होऊ द्यायचे आहे. तुम्ही जर चष्मा लावलेला असेल तर ते काढायचे आहे आणि संपूर्ण लक्ष श्वासावर देत क्षण प्रतिक्षण सजग क्षण प्रतिक्षण सतर्क राहत आपल्याला ही साधना करायची आहे. प्रत्येक श्वासाप्रती सजगता, प्रत्येक श्वासाप्रती सतर्क, प्रत्येक येणारा जाणारा श्वास सजग आणि सतर्कतापूर्वक क्षण प्रतिक्षण सजग राहत सतर्क रहा. श्वासावरती लक्ष केंद्रित करत श्वास श्वास आणि श्वास जे काही आहे ते नैसर्गिक नैसर्गिक श्वासावरती लक्ष आलंबन नको. क्षण प्रतिक्षण सजग आणि सगळं लक्ष तुमच्या
वरच्या ओठावरचा जो त्रिकोणी भाग आहे, दोन्ही नाकांचे जे दरवाजे आहेत तिथे केंद्रित करायचे आहे. श्वास डाव्या नाकपुडीतून येत आहे किंवा उजव्या नाकपुडीतून येत आहे, कुठल्याच प्रकारचं जोडतोड करायची नाही. जसं आहे तसं प्राकृतिक श्वासावरतीच लक्ष कर. प्रत्येक श्वास हा एक नवीन चैतन्य आपल्या सोबत घेऊन येत आहे. त्या श्वासावरतीच लक्ष केंद्रित करायचे आहे. आणि प्रत्येक श्वासाप्रती सजगता ठेवायची. अनंत पुण्यमयी अनंत गुणमयी बुद्ध की निर्वाण धातु धर्म धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिशन हृदय में जागे प्रतिशन अंग अंग जागे प्रतिशन अनंत पुण्यमयी अनंत गुणमयी धर्म के निर्वाण धातु ज्ञान धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिशन हृदय में जागे प्रतिशन अंग अंग जागे प्रतिशन अनंत पुण्यमयी अनंत गुणमयी संघ के निर्वाण धातु धर्म धातु बोधि धातु शीश पर जागे प्रतिशन अंग अंग जागे प्रतिशन
जग जगत के बीते काली रात हुआ उजाला धर्म मंगल प्रभात आओ प्राणी विश्व के सुनो धर्म का ज्ञान इसमें सुख है मुक्ति शांति है मुक्ति मोक्ष निर्वाण यह तो वाणी बुद्ध की शुद्ध धर्म की ज्योत अक्षर अक्षर में भला मंगल होत परत बुद्ध वाणी मीठी गनी बिसरी कैसे बोल कल्याणी मंगलमयी भरा अमृत
ये संत संत चित्त की शरण शरण एतं लोकन्तरेव ब्रह्मा च देवता एते अयन्त देव एते आयन्त देव वरकनकमये मेरु राजे वसंतो मेरु राजे वसंतो मेरु राजे वसंतो संतो संतो सयन्तु मुनिवर वचनं सोतुमंग समग संत संतोषेतु मुनिवर वचनं सोतुमग समग जो शांत स्वभाव और शांत चित्त है, ती शरण शरणागत है। इस लोक एवं अन्य लोकों में रहने वाले हैं, भूमि पर एवं आकाश में रहने वाले हैं, जो सर्वदा गुणों को ग्रहण करने में ही रहता है। श्रेष्ठ स्वर्णमय सुमेरु पर्वत पर रहने वाले ये सभी उपस्थित देवता संतोष के लिए मुनि श्रेष्ठ के श्रेष्ठ वचन को सुनने के लिए एक साथ आए, एक साथ आए, एक साथ आए। नमो तस्सै
अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। इमाय धम्मानुधम्मं पटिपत्तिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मं पटिपत्तिया धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया संघं पूजयामि। ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पाचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघानागता पाचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम्
एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मंगलम्। नत्थि मे शरणं अय्यं संगो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन जय जय मंगल। इति पिसो भगवा अरहं सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीश धम्म सारथि सत्था देव मनुस्सानं बुद्धो भगवाति स्वाखातो भगवता धम्मो संठिंठी को अकाली को एपस्य को उपनाई को पचन्तं वेदितव्यो विनुयेति धम्मं जीवित पर्यन्तं शरणं गच्छामि। एच संघा अतीता च ये च संघा अनागता पाचुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा। कोटि शत सहस्रेषु चक्रवालेषु देवता यस्सानं पठि गन्नहन्ति ये चन्द्रसलिलं पुरे रोगामनुसं दुर्भिकं सम्भूतं विविधभय क्षिप्रमन्तर्दापेसि परितं तं वनामहे। 1,00,000 करोड़ चक्र वाले के देवता जिसकी आज्ञा का पालन करते हैं और जिसने शीघ्र ही वैशाली नगर के रोग अमनुष्य और दुर्भिक्ष इन 3 प्रकार के उत्पन्न भय को नष्ट कर दिया उस परित्राण को कह रहे हैं। यानि भूतानि समागतानि ब्रह्माण्येव यानिव अन्तरिक्षे सभेव भूतासु मना भवन्तु अतोऽपि स कञ्चन शृण्वन्तु भाषितम् तस्मै भूतानि समेत सभ्ये मेतं करोतमनुष्य पजाय दिवाच ऋतु च हरन्ति बली तस्मै निरक्षन्त अपमर्त्य
यं किंचे विहितं इदं राहुरं वसगे यं रत्नं पणितं ननो सम्मङ्गति तथागतेन इदं ते बुद्धे रत्नं पणितम् एतेन सचेन सुवच्युः खयं विरङ्गं अमन्तं पनीतं यज्जगशक्यमुनि समाहितो न तेन धम्मेन समन्ति किञ्चित् इदं पिदं मे रत्नं पणितं एतेन सचेन सुवर्तिभूतु यं बुद्धं सेठुं परिवन्नये शुचि समाधिमानन्तरे कैयमाहु समाधिन तेन समो न विज्जति इदं पिदं मे रत्नं पनीतं एतेन सचवज्जेन सुवतिभूतु। इस समय पृथ्वी या आकाश में जितने भी प्राणी उपस्थित है ये सभी प्रसन्न हो और हमारे इस कथन को आदर पूर्वक सुने। इसलिए सभी प्राणी सुने कि मनुष्य मात्र के प्रति मैत्री करे जिनके कि वे दिन रात बलि लेते हैं और इसलिए अप्रमाद होकर उनकी रक्षा करे। इस लोक में या परलोक में जो भी धन है अथवा स्वर्ग में जो उत्तम है उनमें से कोई भी बुद्ध के समान श्रेष्ठ नहीं है। यह भी बुद्ध में उत्तम रतन है। इस सत्य वचन से कल्याण हो, कल्याण हो, कल्याण हो। जिस उत्तम अमृत विराग और सभी दोषों के नाशक निर्वाण को एकाग्र होकर शाक्य मुनि ने प्राप्त किया उस धम्म के समान दूसरा को श्रेष्ठ नहीं है। यह भी धम्म में उत्तम रतन है। इस सत्य वचन से कल्याण हो। परम श्रेष्ठ भगवान बुद्ध ने जिस पवित्र समाधि को तत्काल फलदायी बतलाया उस समाधि के समान दूसरा कुछ भी इस ब्रह्मांड में श्रेष्ठ नहीं है। यह भी धर्म में उत्तम रतन है। इस सत्य वचन से कल्याण हो, कल्याण हो, कल्याण हो।
ये पुगला अंतसंतपसता चतारीयतानि युगानि भुन्ते वेदकिनय्या सुगत ससावका एतेषु दिज्ञानि महत्फलानि इदम्पि सङ्घे रत्नं पनीतम् एतेन सच्चेन सुवतिवोतु। ये संपयुक्ता मनसा दल्लेन कामिनो गौतमशासनं मे ते पतिपतामन्तविगयं लधामुद्धानि भुन्ति भूयमाना इदम्पि सङ्घे रत्नं पनीतम् एतेन सच्चेन सुवत्योतु। यतिन्दकिलो पठविसितोषिया चतुर्दिवातेः असम्पकं पियो तथूपं मंसपुरीशं वन्दामि यो अर्यसच्चानि अभीच्यपसति इदम्पि सङ्घे रत्नं पनीतम् एतेन सच्चेन सुवत्योतु। ये अर्यसच्चानि विभावयन्ति गम्भीरपयेन सुदेशितानि कियान्ति तिहुन्ति भूसम्पमत्ता न ते भवङ्गक्षमङ्गादियन्ति इदम्पि सङ्घे रत्नं पनीतम् एतेन सच्चेन सुवत्योतु। साहवत्सदा संसम्पदाय तया सुधम्माजयेत भवन्ति सखाय दीक्षवीचिकिञ्चितञ्च शीलवत्तवापि यतद्किञ्चित् चतुःपाये च विप्रमुक्तो च स चाभिटानानि अबध्वकन्तु इदम्पि सङ्घे रत्नं पनीतम् एतेन सच्चेन सुवत्योतु। वनपगुभे यथा पुसितज्ञे
गिम्मानमासे पठमस्मि गिम्मे। इदं पे संगे रत्नं पनीतं एतेन सचवजेन सुवतिवोतु। वनं पगुम्बे यथा पुसितगे गिम्मानमासे पठमस्मि गिम्मे। तथोपमं धम्मवरङ्गदेशये निब्बानगामि परं हिताय। इदं ते बुद्धे रत्नं पनीतम् एतेन सच्चवजेन सुवतिवोतु। वरो वरयं वरदो वरहरो अनुत्तरं धम्मवरङ्गदेशये इदं ते संगे रत्नं पनीतं एतेन सच्चवजेन सुवतिवोतु। कीनं पुराणं नवनति संभवं विरचिता आयति के भवस्मि। ते खानबीजा अविरोहिणचन्दा निबन्ति धारा यथायं पदीपो। इदं ते संगे रत्नं पनीतं एतेन सच्चेन सुवतिवोतु। जो बुद्ध के द्वारा प्रकाशित 8 प्रकार के व्यक्ति है, इनके 4 जोड़े होते हैं। वे बुद्ध के शिष्य दक्षिणा देने के योग्य होते हैं। इन्हें दान देने से महाफल होता है। यह भी संघ में उत्तम रत्न है। ये सत्य वचन से कल्याण हो। जो गौतम बुद्ध के शासन में तृष्णा रहित हो, दृढ़ मन से संलग्न है, वे प्राप्तव्य को प्राप्त कर अमृत में पैठ श्रेष्ठत्व को पा विमुक्त रस का आस्वादन करते हैं। यह भी संघ में उत्तम रतन है। ये सत्य वचन से कल्याण हो। जैसे भूमि में गड़ी इंद्रकील चारों ओर की हवा से भी कांपती नहीं है, वैसे ही मैं सत्पुरुष को कहता हूँ, जो कि आर्य सत्यों को भली प्रकार ज्ञान पूर्वक दर्शन करता है। यह भी संघ में उत्तम रत्न है। ये सत्य वचन से कल्याण हो। जो गंभीर प्रज्ञा वाले बुद्ध द्वारा
उपदिष्ट आर्य सत्य का पालन करते हैं, मनन करते हैं, वे चाहे भले ही एकदम प्रमाद में पड़े हुए हो, किंतु 8वां जन्म नहीं ग्रहण कर सकते। यह भी संघ में उत्तम रत्न है। इस सत्य वचन से कल्याण हो। दर्शन प्राप्ति के साथ ही साथ उसके 3 बंधन छूट जाते हैं। सत्कार्य तुष्टि, विचिकित्सा, शील व्रत परामर्श अथवा अन्य जो कुछ भी बंधन हो, वह 4 अपायों से मुक्त हो जाता है। 6 घोर पाप कर्मों का भी कभी आचरण नहीं करता। यह भी उत्तम रत्न है। इस संग के उत्तम रत्न से सत्य वचन से कल्याण हो। भले ही वह शरीर, वचन अथवा मन से पाप कर्म करता है, किंतु वह उसे छिपा नहीं सकता, क्योंकि निर्वाण दर्शन को छिपाने में असमर्थ कहा गया है। यह भी संघ में उत्तम रत्न है। इस सत्य वचन से कल्याण हो। जैसे वसंत ऋतु के आरंभ में वन और झाड़ियां पुष्पित हो उठती है, वैसे ही श्रेष्ठ धर्म का उपदेश भगवान ने दिया है, जो निर्वाण की ओर ले जाने वाला तथा परम हितकारी है। यह भी बुद्ध में उत्तम रत्न है। इस सत्य वचन से कल्याण हो। श्रेष्ठ निर्वाण के दाता, श्रेष्ठ धर्म के ज्ञाता, श्रेष्ठ मार्ग के निर्देशक, श्रेष्ठ लोकोत्तर बुद्ध ने उत्तम धम्म का उपदेश दिया है। यह भी उत्तम बुद्ध में उत्तम रत्न है। इस सत्य वचन से कल्याण हो, कल्याण हो। कीनं पुराणं नवं नत्ति संभवं वीरन्तचित्तायति के भवस्मि तीखान बीज अविरुयेळचन्दा निबन्ति धाराय तायं पदीपो इदम्पि संगे रत्नं पणितं एतेन सत्येन सुवत्योतु। यानि भूतानि समागतानि भूमानि वयानि वन्तलिखे तथागतं देवमनुसं पूजितं बुद्धं नमस्तानं सुवति होतु। यानि भूतानि समागतानि भूमानि वयानि वन्तरिक्षे तथागतं देवमनुसं पूजितं संघं नमस्सामं सुवति होतु।
सारा पुराना कर्म क्षीण हो गया और नया कर्म उत्पन्न नहीं होता। उनका चित्त पुनर्जन्म से विरक्त हो गया है, वे क्षीण बीज हो गई है। उनकी तृष्णा समाप्त हो गई है, वे इस प्रदीप के समान निर्वाण को प्राप्त हो जाते हैं। यह भी संघ में उत्तम रत्न है। इस सत्य वचन के प्रताप से कल्याण हो, मंगल हो। इस समय इस धरती पर या आकाश में जितने भी प्राणी उपस्थित है, तथागत उन सभी देव और मनुष्य से पूजित है। हम बुद्ध को नमस्कार करते हैं, कल्याण हो। इस समय इस धरती या आकाश में जितने भी प्राणी उपस्थित है, तथागत उन सभी देव और मनुष्य से पूजित है। हम धर्म की शरण करते हैं, कल्याण हो। इस समय इस धरती पर आकाश में जितने भी प्राणी उपस्थित है, तथागत उन सभी देव और मनुष्य द्वारा पूजित है। हम संघ को नमस्कार करते हैं, कल्याण हो। यनुभावतो यक्खा निवदसन्ति भीषणं ये हि चैवानुयुज्यन्तो रातिदिवमतन्दितो सुख सुपत्तिसुतो च पाप किंचिन पसति एवमधिगुणोपेतं परितं तं भनामहे। करणीयमथ कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच्च सकोजुच सुजुच सुवचो च मुदु अणतिमानि सन्तु सकोच सुभरोच अपकिच च सल्लहु कुवति संत्रिन्द्रियो च निपकुच अपगभकुलेषु अननुगेदु न चङ्कुदं समाचरेयं किञ्चि हीनवीयो परि उपवायो सुखिनो वाक्येनो हुन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखी तथा एके चिपान भूतति तसावाथा वरावा अनवशेषादिगवामहन्तावा मज्जिमारसक अनुकटुला दीर्घा एव अधिक्षा ये च दूरे वसन्ति भूतावा सब्बवे शिवा सब्बे सत्ता भवन्तु सुखी तथा न परो परं निकुबेतं ज्ञातिमय्यंसकन्थं चिनं किञ्चि व्युरसना
पटिघसंज्ञा ज्ञातिमय्यंस दुःखिमीचयन् माता यथा नियं पुतं आयुषमायिकपुतं मनुरक्षे एवं हि सभ्ये भूतेषु मानसं भावयेऽपरिमाणं मेतं च सर्वलोकस्मिन् मानसं भावयेऽपरिमाणम् ऊर्ध्वम् अधोचतिर्यं च संवाद अवेर असम्पतम् तीर्थं चरं निसिन्नो वा शयानो वा यावत् स विगतमिद्धो एतं सन्ति अधिष्ठय्य ब्रह्ममेतं विहरन् इदमाहु दीठं च अनुपगम्य शीलवादसनेन सम्पन्नो कामेषु विनयं गेदन् न हि जातु गभ्रसय्य पुनरेति अनिच्चवत संखारा उपादवयधम्मिनो उपञ्जीत्वा निरुजन्ति ते उपशमो सुख अनेकजाति संसारं सन्धाविसनिर्विशं गहकारकं गवेशन्तो दुःखा जाते पुनः पुनः गहकारकं दिठोषि पुनगेहं न कहसि सर्वाते पासुका भग्गा गहकूटं विसङ्केतम् विसंखारगतं चित्तं तन्हनं कयमज्जगति सब्बे संखारा अनिच्चति यदा पय्यायपसति अथ निबध्नन्ति दुःखे ये समगो विशुद्धिया सर्वेषु चक्रवाळेषु यक्ष देवा च ब्राह्मणो यं अम्येहि कथं पुयं सर्वसम्पत्तिसाधकम् सभ्येतं अनुमोदितवा
समकससने जता प्रमादरहिता हुन्तु आरक्षासु विशेषतो आरक्षासु विशेषतो प्रियभागमिदं चय्यम् समददामकरितम् अनुमोदन्तु तं सब्बे मेदनीठट्टु सङ्क्षिके प्रियभागमिदचय्यम् समं ददामङ्करितम् अनुमोदन्तु तं सब्बे मेदनीठट्टु सङ्क्षिके भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम् सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल रे दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल जी निर्भय सबे निर्भय हो निर्भय बने सब निर्भय हो निर्भय बने सब सभी नामय हरि सबका मंगल सबका मंगल होय रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल होय रे सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे भवतु सर्वमङ्गलम् भवतु
साधु साधु साधु। सबका चित्त शांत हो। सालवा क्षेत्र के सभी प्राणियों का चित्त शांत हो, क्रोध रहित हो, वैर रहित हो, वैमनस्य रहित हो, व्यापाद रहित हो, अहंकार अभिमान रहित हो। सभी प्राणियों का चित्त शांत हो, प्रसन्न हो, प्रसन्न हो, सुखी हो, सुखी हो, सुरक्षित हो, सुरक्षित हो। सभी का चित्त शांत हो, शांत हो, शांत हो। साधु साधु। सभी लोग अपनी आंखों को खोल लीजिए, धीरे से अपनी आंखों को खोल लीजिए। सगळ्यांनी आपले डोळे उघडायचे आहे. कुणाला काही क्वेश्चन असेल तर विचारू शकता किंवा मी एंड करूया. सर, सध्या ध्यान करत असताना शेवटी तुम्ही काय बोलता हे मला म्हणजे नाही ते कानावर पडत. तर मग ही अवस्था कोणती आहे? ही आहे शून्यताची अवस्था, जिथे म्हणजे कुठलाच आवाज नाही, कुठलंच काही नाही. तर चांगली अवस्था आहे. ठीक आहे. आवाज येवो अथवा नको येवो, फक्त आपण आपल्या श्वासाप्रती सजग राहायला हवं. हॅलो. हॅलो. नमो बुद्धाय. जय भीम दादा. तुम्ही ते म्हणता सम्मा अरम, तर दुःखावर मैत्री करासाठी म्हणता का दादा? सम्मा हो. अरम म्हणाला, दुःखावर मैत्री. आणि इतकं छान ध्यान लागलं सर, खूप छान. आणि अगोदर मला म्हणजे आता हे 30 दिवसाचं जे रात्रीचं झालं, ते 4-5 दिवस मला नुसती झोपच लागायची. पण जेव्हा मग मन लागायला लागलं, तर अगोदर हाताचं संवेदना जागृत झाल्या माझ्या. त्या पण म्हणजे इतक्या हे की कुठपर्यंत त्या संवेदना होता, तिथपर्यंत ते मन आणि श्वास दोन्ही पण आतमध्ये जात होत्या. नंतर छातीचं झालं, ते पण तसंच. मग ते नष्ट झालं. नंतर पोटाचं ते पण मला पोटामध्ये इतकं दुखणं होतं. ते एकच दिवस गोळी खाली, तर रात्रीच्या वेळेस मला मेडिटेशनमध्ये अर्ध वेळ नाही, कारण मला माहीतच नाही मी कोणत्या ह्याच्यात होते. मग मला असं वाटलं की मी कुठंतरी चुकली बा. मग मी एक गोळी खाल्ल्याच्या नंतर खाल्लंच नाही. आता ते बरं झालं. पण आता कालपासून पायामध्ये जास्त प्रमाणात संवेदना होत आहेत. आणि खूप छान दादा, खूप छान. आणि सम्मा अरम म्हणजे काय हे सांगून द्या साधक लोकांना. सम्मा अरमचा अर्थ होतो सम्यक संबुद्ध, तथागत गौतम बुद्ध, असा त्याचा होतो सम्मारंग. पालीमध्ये आपण सम्मारंग म्हणतो आणि मराठी हिंदीमध्ये सम्यक संबुद्ध. ज्या बुद्धांनी स्वतः तपून स्व अनुभूती घेऊन बुद्धत्व प्राप्त केलं, ते महाकारुणिक तथागत गौतम सिद्धार्थ सम्यक संबुद्ध असतात. छान. अशी संकल तुमची बनव राहो. पुण्यापर्यंत, राजस्थानपर्यंत, पूर्ण विश्वापर्यंत संकल विशाल बनू. खूप ऊर्जा शक्ती आहे दादा तुमच्या ज्ञानामध्ये. आणि दादा, आणि कुणी आपण एखादे शब्द असं प्रेमाने बोललं तर समोरच्या व्यक्ती खूप उलट बोलतो किंवा मी घर सोडून जातो अशा प्रकारे बोलतात. त्यांच्यावर आपण कसं हे करावं मैत्री, कोणत्या स्वरूपात? मैत्री करायची की याचे चिंत शांत हो. सर्वप्रथम तर स्वतःवरती मैत्री करायची. ठीक आहे.
की माझे चित्त शांत हो, प्रसन्न हो, सुखी हो, सुरक्षित हो, क्रोध रहित हो, भय रहित हो, व्यापाद रहित हो, अहंकार अभिमान रहित हो. मग आपल्या परिवारावरती, आपल्या मुलांबाळावरती मैत्री करायची आणि त्यानंतर मग जे काही तुमचे नातेवाईक आहे त्यांच्याप्रती, मग आजूबाजूच्या लोकांप्रती, की त्याचे चित्त शांत हो, प्रसन्न हो, सुखी हो, सुरक्षित हो. या मैत्रीमध्ये एवढी प्रबल शक्ती आहे की कितीही महाभयंकर असा रागीट व्यक्ती जरी आला तरी तो शांत होतो. पण सर्वप्रथम ती मैत्री आपल्याला पुष्ट व्हायला हवी, तेव्हाच आपण त्या गोष्टी करू शकतो. टकली का? पण असं काही म्हटलं तर एवढंच ठीक आहे, बरं आहे, जे होते ते सत्य आहे असंच म्हणावंसं वाटते मला. जास्त नाही बोलावंसं वाटत. ना? त्यांच्या प्रती मंगल मैत्री करायची. सगळ्यांचे चित्त शांत हो, प्रसन्न हो. सर्वप्रथम तर स्वतःवरती करायची, कारण स्वतःला शांत केल्याशिवाय आपण दुसऱ्यांना शांत नाही करू शकत. ठीक है आहे. ना? तर म्हणून सर्वप्रथम स्वतःला शांत करायचं आणि नंतर मग दुसऱ्यांना. छान, खूप छान. धन्यवाद दादा. मंगल हो, सुखी हो, सुखी साधू हो. साधू साधू. नमस्कार सर, शोभना बोलते. हा, नमस्कार. हा, आज अगदी खूप छान झालं आणि आज बोटात म्हणजे बोट अशी निघत नव्हती लवकर हातातून. हम्म. जेव्हा जेव्हा तुम्ही सांगितलं डोळ्यावरती हात ठेवा त्यावेळेस बिलकुल निघत नव्हती बोट लवकर. छान, खूप छान. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू पल्लवी. थँक्यू. सर, काल तुम्ही जी मुद्रा सांगितली होती ध्यान करताना, तर कोणती मुद्रा आहे ती? ती चक्षु ऍक्टिव्हेट करण्याची मुद्रा आहे. ठीक आहे. आणि त्या मुद्रेचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ होतो. मी आज काही लोकांना कळलं नाही की ही मुद्रा काय आहे किंवा कशा प्रकारची आहे, तर मी त्या मुद्रेची आज ग्रुपवरती फोटो टाकून देतो, जेणेकरून तुम्हाला ते करायला आसान होईल. कारण प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या मुद्रामध्ये ध्यान केल्याने वेगवेगळे आपल्याला अनुभूती होतात. ज्याप्रमाणे बुद्ध सुद्धा वेगवेगळ्या, बघाल तुम्ही बुद्धांच्या मूर्त्या खूप वेगवेगळ्या अनगिनत प्रकारच्या मुद्रेमध्ये बसलेले असे आपण बुद्धाला बघितलो. तर त्या मुद्रांचा अर्थ काय आणि त्यांचा लाभ काय हे सगळं मी सांगेल स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. मग आपण ती मुद्रा इतर वेळेस पण ध्यान करताना करू शकतो का? नाही, कारण त्याला सांभाळण्यासाठी खूप बल लागतो. ठीक आहे. तर जोपर्यंत एखादी आचार्य किंवा कुणी गुरु सानिध्यात असेल नाही, तोपर्यंत त्या मुद्रा करायच्या नाही. कारण मारसेना हावी झाली तर तुम्ही सांभाळू नाही शकणार त्याला. ओके. म्हणून त्याच्यासाठी खूप बल लागतो. थँक्यू सर. थँक्यू. कुणाला काही प्रश्न आहे? सर, आता संध्याकाळचं ध्यान आजपासनं 10 वाजताच आहे का? हो, आजपासून 10 वाजता. काल ऍक्च्युली मला थोडा ऑफिस मधून यायला उशीर झाला, म्हणून ते टाइम चेंज केला होता. आजपासून जो रेग्युलर टाइम राहणार तोच राहणार, 10 ते 11. अच्छा, ओके. ठीक आहे सर. थँक्यू. 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 थँक्यू, थँक्यू. थँक्यू. सर्व मास्टर्सचे पण आभार. आपण एंड करूयात मीटिंग. येस.